जे लोक क्वालिटी कॉन्शियस आहेत, ज्यांना प्रोडक्ट समजतंय, जे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन 100% चांगलं काम करतात, त्यांना कधीही अडचण येत नाही. समजा फॉर एक्झाम्पल आपण असा कट लागला, नख जरी लागलं तर हे पुलिंग मध्ये ज्याच्या वेळेस हे ब्लॅक होईल आणि ते असं अट्रॅक्शन हे कॅप्चर करते, दिसायला एकदम घाण दिसतं, खराब दिसेल. म्हणजे मोठ्या कंपन्या सुद्धा क्वालिटीवरती खूप लक्ष ठेवतात आणि क्वालिटीवरती स्पेंड करतात, पैसे खर्च करतात. बऱ्याच भारतीयांची मानसिकता पैसे वाचवण्याची आहे. तर मित्रांनो, आता आपण बघतोय की बनानाचं शिपमेंट आपण बघतोय, निर्यातीचं केळी निर्यातीचं एक शिपमेंट आपण पाहतोय. बनाना हे खूप मोठं प्रोडक्ट आहे. त्या प्रोडक्टचं जेव्हा निर्यात होतं त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट भाग असतो त्या प्रोडक्टची क्वालिटी. तर क्वालिटीसाठी आपण फेडरेशन एक थर्ड पार्टी अपॉइंट करतो. आपले इथं सुपरवायझर असतात, कोऑर्डिनेटर असतात की जे सगळं शिपमेंट कोऑर्डिनेट करतात. पण तरी पण एक्सपर्ट्स जे त्या प्रोडक्टचे एक्सपर्ट्स आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करतो आणि ते एन्श्युअर करतात की प्रत्येक स्टेजला हे जे शिपमेंट चाललेलं आहे, प्रत्येक स्टेजला त्या प्रोडक्टचं क्वालिटी, पॅकेजिंग, साईज हे सगळं ते मेजर करतात आणि त्याचं रिपोर्टिंग करतात. तर इथे आपले मित्र आलेले आहेत. तुम्ही तुमचं नाव सांगा आणि बॅकग्राऊंड सांगा. मी कल्पेश राजपूत. मागच्या 7 वर्षापासून मी या फील्डमध्ये मी ॲज अ क्वालिटी सुपरवायझर म्हणून कामही केलं आहे. बरं. आता पॅकिंगही करतोय स्वतः. बरं. तर आपण फील्ड जेव्हा आपण उद्या एक्सपोर्ट करणार असणार, जेव्हा उद्या कंटेनरची ऑर्डर येते त्या आधी फील्ड सिलेक्शनचा एक मेजर पार्ट असतो. बरं. प्रत्येक बनाना फील्ड ही एक्सपोर्टसाठी चालत नसते, त्यातही क्रायटेरिया असतो, त्या पॅरामीटर्सप्रमाणे जावं लागतं. बरं. जसे की लेंथ, आधी सगळ्यात आधी फील्डमध्ये आल्यानंतर त्या मदर प्लांट आहे की सेकंड ग्राफ आहे, म्हणजे मदर प्लांट नंतर घेतला तो एक मेजर पार्ट असतो. त्यानंतर दुसरा विषय लीफ बघितले जातात. लीफ 7च्या वरती पाहिजे. लीफ, हा, हे लिप्स प्रत्येक याला प्लांटला 7च्या वरती लीफ पाहिजे. ते मॅच्युअर झालं प्लांट. हा, ते मॅच्युअर झालं. त्याच्यापेक्षा कमी असल्यावर जर म्हणजे 5ही चालतात, त्यापेक्षा कमी असल्यावर त्याला सिगाटोगा नावाचा इफेक्ट असा ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर जर ते कमी असतील लिप्सचं, जर रायपनिंगचा इश्यू होतो, शेल्फ लाईफ कमी होत जाते. त्याच्यामुळे आपला बनाना जो पॅकिंग करतो आपण 21 डेज 22 डेज मध्ये आपला तिथं रीच करतो. त्याच्या जर असा विषय असला तर त्याला मध्येही खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर मध्ये फील्डमध्ये एंटर केल्यानंतर ते बंचेस बघितले जातात. फर्स्ट कटिंग, सेकंड कटिंग, थर्ड कटिंग. हां, फर्स्ट कटिंग जे असते म्हणजे पहिल्या वेळेला जे कट होणार आहे. आता फील्ड एकदा पूर्ण फील्डमध्ये बनाना एकासोबत तयार नाही होत 100%. तो स्टेप बाय स्टेप 25-25% असं तयार होतो. मग ती कटिंग बघितली जाते. त्यानंतर बंचवर आपण येतो. त्याच्यानंतर ते बंचची याला फिंगर म्हटलं जातं एकाला. हां, एका सिंगल फिंगर म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्या फिंगरची आपण लेंथ मोजली जाते. मिनिमम 7.5 इंचीच्या अबो पाहिजे, ते बेटर असते. त्याच्यासाठी आपण प्रीमियम क्वालिटीची 4-5-6 म्हणतो. त्याच्यावरनं ती प्रीमियम क्वालिटी काउंट होते. त्यानंतर त्याच्यावरती स्प्रिकलिंग नावाचा इफेक्ट असतो. स्प्रिकलिंग म्हणजे मच्छराने केलेले डंक मारले असतात, ते दिसतात. ते त्यानंतर माल क्लीन वगैरे बघितला जातो. त्यानंतर फील्ड सिलेक्शन होतं. मग लाईन टाकली जाते, सेटअप, जसे आपलं यश बोलले, सेटअप टाकला जातो. त्यानंतर लाईन स्टार्ट झाल्यानंतर कॅलिबर मोजलं जातं, जे आपण बघू शकतो. 38 to 46 पर्यंत आपण कॅलिबर कट करत असतो. ओके, हे 42 आहे आणि 44 आहे. हे 46, 48 आहे. मग कसं मोजतात कॅलिबर? हे 38 पासून 46 पर्यंत कापलं जातं हे बनानाचं बंचेसचं. तर आपण हे कॅलिबर वरून 3 नंबरच्या हँडला, 3rd नंबर हँडला आपण कॅलिबर लावतो. हे अंडर कॅलिबर आपण याला हे म्हणू शकतो. लूज आहे, हे अंडर कॅलिबर झालं. अंडर कॅलिबर झालं. हा, हे परफेक्ट नाहीये, याच्यामुळे वेटचा इश्यू येऊ शकतो आपल्याला. आणि तिकडे आपले बायर जे असतात ते कंप्लेंट करतात की रायपनिंगच्या वेळेस थोडा इश्यू येतो याच्यावाला. अंडर कॅलिबर आपल्याला म्हणजे हे बेसिकली अजून मॅच्युअर झालं, अजून मॅच्युअर झालं. म्हणजे कॅलिबर म्हणजे ह्यातून तुम्हाला मॅच्युरिटी समजते, पर्सेंटेजची काय समजतं? मॅच्युरिटी समजते. मग तो बनाना मॅच्युअर झाला. मग बनाना मॅच्युरिटी म्हणजे ही मग त्या जाडीवरनं पण ठरते का? आता इथं जाडी आहे. हा, ही जाडी आहे. याच्या वेट म्हणू शकतो आपण तिला, नाही का? याच्यावरनं आपल्याला वेटही कळतं, वेट येईल का नाही येईल, आणि त्याच्यावर मॅच्युरिटी कळते. जास्त कमी कॅलिबर कापला तर तो रायपनिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. हा, बाहेर कंप्लेंट करतात त्याबद्दल. काय होतं रायपनिंग म्हणजे? कच्चाच राहतो? काय होतं? कच्चाच राहतो. ते अर्धा पिकेल आणि अर्धा कच्चा राहील, असा प्रॉब्लेम येतो. मग पुढे तुमचं कंटेनर रिजेक्ट होऊ शकतं किंवा बाहेर पेमेंट देणार नाही, असे इश्यू होतात. तर मग हे कॅलिबर तुम्ही मेजर करता. मॅक्सिमम किती? आणि 3 नंबरच्या घडाला सांगितलं तुम्ही हे मोजायचं. बाकीचं मग 3 नंबर आल्यानंतर ते खालच्या बरोबर मॅच होतं, ते मॅच होऊन जातं. बरोबर. हे एक सॅम्पलिंग. ठीक आहे.
अजून काय काय बघता तुम्ही? त्याच्यानंतर बंच हार्वेस्ट केल्यानंतर लाईनवर येतो. त्याच्यानंतर मग ते लेबर हँडलिंग असते. लेबर हँडलिंग मध्ये पाहावं लागतं. पहिले जी टँक असते बंच कटिंग झाल्यानंतर त्या टँक मध्ये क्लोरीन पावडर असतं, सी केमिकल बोलतो त्याला आपण, आणि तुरटी असते ॲलम 2 किलो. नंतर त्यानंतर सेकंड जी टँक्स असते तिच्यामध्ये बायोस्टिन टाकलं जातं फंगीसाईड. त्याच्यामुळे क्रिस्टल कंपनीचं बायोस्टिन वापरतात. अदर कंपनीचं थोडं ते फंगीचा इश्यू येऊ शकतो म्हणून त्यामुळे वापरतात. मोस्ट ऑफ एक्सपोर्ट ते वापरतात. त्यानंतर पुढे पॅकिंग होते, वेट वगैरे होतं. पुढे पॅकिंगला जातं, पी फॉर्म, पन्नी वगैरे यूज होतं. त्याच्यानंतर मग सॅचेट येते. सॅचेट ती असते इथिलीन ॲब्झॉर्बर. जो ग्रीन बनाना, जो आपण ग्रीन प्रोडक्ट जे असतात व्हेजिटेबल्स ते कट केल्यानंतर ते इथिलीन गॅस सोडतात. ते इथिलीन जी सॅचेट असतं ते ॲब्झॉर्ब करतं. हां, त्याच्यानंतर व्हॅक्यूम करतो आपण. व्हॅक्यूम हे प्रॉपर झालं पाहिजे. जे व्हॅक्यूम लूज असलं तर ते प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यानंतर जो आपला बॉक्स आहे त्या बॉक्सला आजूबाजूने कट असायला हवे. जेव्हा आपण प्री कुलिंगला टाकतो तर ते फक्त बॉक्स नको कूल व्हायला, तर ऍक्च्युली बनाना कूल व्हायला पाहिजे. हा, त्यामध्ये जायला पाहिजे. म्हणजे एअर फ्लो असेल, त्याला होल्स असतात, बेसिकली सायंटिफिकली डिझाइन केले जातात. ते सगळे मनानेच नसतात केलेले. जेव्हा त्यानुसार व्हेंटिलेशन, एअर फ्लो मेंटेन केला जातो. बरोबर. जेव्हा बनाना कट होतो त्यानंतर पी फॉर्मवर त्याला नेला जातो. असं डायरेक्ट काही लावून नाही घेऊ जाऊ शकत, कारण त्याला स्कॅरिंग, ब्रुझिंग जेवढं आपण जास्त कमी प्रमाणात त्याला टच होईल, आपले हँड्स टच होईल तेवढा तो क्लीन असेल. क्लिअर. जर कधी त्याला आपण असं जर समजा फॉर एक्झाम्पल आपण असा कट लागला, नख जरी लागलं तर हे कूलिंग मध्ये जायच्या वेळेस हे ब्लॅक होईल आणि ते असं अट्रॅक्शन हे कॅप्चर करेल. ते दिसायला एकदम घाण दिसतं. हा, त्याला आपण फिनिशिंग आपली तिथं खराब होते. बरोबर. बाकी आणखी काय बघता मला, म्हणजे स्पॉट्स आहेत, बाकी गोष्टी क्लीन झालं. नंतर याला कट करूनही मध्ये पल्प बघितला जातो. त्याचा कडक किती आहे किंवा कसं आहे, कड आहे, मध्ये ते धागे तयार होतात. ते बघू शकतो आपण बनाना. एक आणा बरं. लॅटेक्स हे वॉटर ड्रॉप बोलतो आपण काही वेळेस. वॉटर ड्रॉप. हा, हे वॉटर ड्रॉप आले पाहिजे, असं आपण थेंब पडतंय. जर वॉटर ड्रॉप आले नाही तरही आपला रायपिंगचा इश्यू वाढू शकतो. कलरचा इश्यू होतो, त्यामुळे कलरही त्या प्रॉपरली तिथं रायपिंगच्या वेळेस येत नाही. बर. आता हे सेपरेट केलं. हा, सेपरेट केलं. त्याच्यानंतर याच्यात जर जास्त मॅच्युअर झालं असेल, मॅच्युरिटी प्रमाण थोडं बागेला जास्त झालं असेल, आपण जे लीफ बोललो मी कमी असले तर त्यामुळे याच्यात आहे ना पिंक येलोइश असं पार्ट येतो, पल्प बोलतो आपण त्याला. म्हणजे रॅपिंग चालू झालेली, तो आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी थोडा डेंजर झोन मध्ये चाला गेलेला असतो. हे मोस्ट ऑफ प्रमाणात व्हाईट व्हाईट पाहिजे. हा, व्हाईट हवं. हा कसा आहे? हा एकदम ओके. हा, ओके. व्हाईट असल्या कारणाने ओके. जर कधी याच्यात जर पल्प असला तर आता आपण हे बघता, हे बारीक बारीक विंग्स तयार होतील इथं, इथं लगेच कट होतील. हा, जर कधी यात पल्प असतं, हा चिकट, जर कधी यात पल्प असता तर ते लॉंग गेलं असतं. ते नाही चालत आपल्याला, एक्सपोर्ट साठी नाही चालत, डोमेस्टिक साठी झाला. म्हणजे तो बनानाच लो क्वालिटीचा झाला. हा, लो क्वालिटी झाला. बरं, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. बरं. त्यानंतर अजूनही एक पार्ट असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये, जेव्हा रेनी सीझन असतो, पाऊस पडून याच्यामध्ये रेड रस तयार होतो. इथं रेड 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 असं दिसायला लागतं. तेही आपल्याला प्रॉपर दिसण्यासाठी, का त्याच्या रॅपनिंगच्या वेळेस काही इश्यू येत नाही, पण ते दिसण्यासाठी कंप्लेंट असतात त्याच्यावाल्या, तो बरोबर दिसत नाही सेलरला. अच्छा, बरं, ठीक आहे. आता बाकी मग बनाना व्हरायटी म्हणा किंवा याचं सॅपलिंग म्हणा, कुठलं चालतं, कसं केलं पाहिजे, ह्याबद्दल तुम्ही काय सांगताल? म्हणजे कुठल्या व्हरायटीचा बनाना जास्त येतोय आणि कुठलं? G9 ग्रीन कॅव्हेंडिश एक्सपोर्टसाठी चालतोय आता. तर नंतर तो एक रेड बनाना बी असतो, ते तर एक्सपोर्ट काही झालं नाही अजून. तो साऊथ साईड असतो, कर्नाटकामध्ये फाउंड होतो तो. आपलं जर महाराष्ट्रात बघितलं तर सोलापूर, जळगाव, नांदेड, आंध्र प्रदेशमध्ये नारपाला आहे आपलं, अनंतपूर डिस्ट्रिक्ट, नंतर इकडं गुजरातमध्ये काही पार्ट. बरोबर. एवढ्या भागातनं बनाना एक्सपोर्टसाठी चालतो. बरं. आणि कुठल्या कंपनीचं सॅपलिंग जास्त वापरतात लोक? जास्त करून जे टिश्यू असतात ते जैन कंपनीचे वापरले जातात. त्याच्या क्वालिटी बेस्ट असते, कारण त्याच्यामुळे लेंथ येते, तो त्याच्या शेल्फ लाईफ जास्त असते. तर म्हणजे टिकाऊ क्षमता. आणि नंतर अदर कंपनीजही आहेत, त्यांचाही चांगला असतो, पण मोस्ट ऑफ फार्मर्स हे जैनला प्रेफर करतात. बरं. आता शेल्फ लाईफ बद्दल तुम्ही बोललात, म्हणजे बनानाची काय शेल्फ लाईफ आहे बरं, आणि काय त्याला आयडियल सिच्युएशन पाहिजे, टेम्परेचर म्हणा काय सिच्युएशन? बनाना हे
13.5 डिग्रीला आपला गेला पाहिजे. जेव्हा हार्वेस्टिंग होतो तो 18-19 डिग्री टेम्परेचर असतं आपलं जेव्हा आपण हार्वेस्ट करतो, जेव्हा गाडीमध्ये भरतो. पण जेव्हा आपण कंटेन लोड करत असतो त्या टायमाला 13.5 डिग्रीला असलं पाहिजे. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त असलं तर ते आपल्याला डेंजर झोनमध्ये असतो आपण. आणि मग तसं जर मेंटेन केलं सगळ्या गोष्टी, क्वालिटी, पॅरामीटर, प्री कुलिंग आणि टेम्परेचर, तर किती दिवस शेल्फ लाईफ बनवण्याचं असू शकतं, मिळू शकतं चांगलं? जर त्यात या पल्पवर डिपेंड करता जसं 30 डेज पर्यंत बनवणं टिकू शकतो, व्यवस्थित राहतो. व्यवस्थित. त्याच्यानंतर मग सगळे पॅरामीटर सगळे ओके असले तर 30 डेज पर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही. जर आपण पॅरामीटर बायपास करण्याचा प्रयत्न केला, जर काहीतरी हे केला तर त्याचे रिस्क मध्ये येऊन लागतं. बरं. आता भारतामध्ये G9 चालतोय, तर तुम्हाला माहिती का देशामध्ये आणखी कुठल्या व्हरायटी चालतात? देशामध्ये मला त्या बाद यांच्याबद्दल का मला आयडिया नाही आहे. अच्छा, ठीक आहे. कारण आम्ही जेव्हा बघितलं गल्फ फूडमध्ये गेलो होतो तिथे ऑलरेडी G11 चालतं. आपले जे कॉम्पिटिटर्स आहे, इक्वेडोर आहे, बेल्जियम आहे, किंवा युरोपमधून पण काही लोक करतात, मोस्टली इक्वेडोर, तर दे आर ऑलरेडी प्रोड्युसिंग G11. म्हणजे हे इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत, बेटर शेल्फ लाईफ आहे, ते खूप त्यांचं लॉंग त्यांची लेंथ आहे ना, आणि ते दिसतं खूप भारी, एकदम येलो स्पॉटलेस. त्यामुळं चव आपली जास्त चांगली आहे, गोडवा आपला जास्त चांगला. लोकांना हे पाहिजे ना, आपली खूप चांगली आहे, पण ते तिथं दिसतं की कॉम्पिटिशनमध्ये ते झालं स्वस्त आहे, ते मोठं आहे आणि ते विकलं जाते जास्त. तर तिथं आम्हाला खूप कॉम्पिटिशन दिसते. तर मला असं वाटतं भारतातल्या आपल्या ज्या कंपनी रिसर्च करतात त्यांना पण त्याच्यावरती काम करत असतीलच. त्या जैन कंपनी असेलच, त्या जैन कंपनी इनोव्हेशन नवीन आणते बनवण्यामध्ये, सगळ्या एक्सपोर्टला त्यांच्याही सपोर्ट येते. आता तुम्ही जे काम करता म्हणजे यू आर इंडिपेंडंट सर्वेअर की तुम्ही कुठल्या कंपनीसाठी काम करता? तुम्ही इंडिपेंडंट सर्वेअर. मग तुम्ही पहिले कामाचा अनुभव घेतलेला कुठल्या कंपनीमध्ये? कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता? SK कंपनीमध्ये होतो मी आधी जॉबला. काय काम होतं तुमचा, रोल काय होता तिथं? मी आधी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉबला गेलो होतो. सिनियर नंतर एरिया इंचार्ज या पोझिशनमध्ये गेलो होतो मी. बरं. मग आता ते काम सोडून तेच काम तुम्ही इंडिपेंडेंटली तुमच्यासाठी करता. तुमचा किती एरिया आणि कोणते पिकं तुम्ही करतात? ऍक्च्युली आम्ही बनानामध्येच काम करतो आणि ऑल ओव्हर इंडिया करतोय. सोलापूर मेजॉरिटी आमची सोलापूर, जळगाव आहे, त्यानंतर थर्ड म्हणजे साऊथ आहे. बरं. आणि मग कुठल्या टाईपच्या कंपन्या तुम्हाला कामं देतात? जे मार्केट लीडर आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम केलंय. बरं, केलंय काम. म्हणजे मोठ्या कंपन्या सुद्धा क्वालिटीवरती खूप लक्ष ठेवतात आणि क्वालिटीवरती स्पेंड करतात, पैसे खर्च करतात. बऱ्याच भारतीयांची मानसिकता पैसे वाचवण्याची आहे. माल थोडा स्वस्त घ्या, 2 रुपये वाचतील, पॅकिंग नको सर महाग, स्वस्त घ्या, क्वालिटी काय गरज नाही, चालत आहे. आणि तेच लोक फसतात आणि तेच लोकांना नुकसान होतं आणि मग तेच लोक निगेटिव्ह बोलायला लागतात, अरे या धंद्यात काय खरं नाही. तर जे लोक क्वालिटी कॉन्शियस आहेत, ज्यांना प्रोडक्ट समजतंय, जे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन 100% चांगलं काम करतात, त्यांना कधीही अडचण येत नाही. हे आमचं पाहणं आहे मार्केटमधलं, हे आमचा एक्सपिरियन्स आहे बेसिकली. तर तुम्हाला सर्वांना हेच सांगणं आहे की क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे कुठलेही प्रोडक्ट असतील तर अनेक लोक हा व्हिडिओ बघतील महाराष्ट्रातून, देशभरातून. तर फ्रूट्समध्ये, व्हेजिटेबल्समध्ये, कमोडिटीमध्ये, प्रोसेस फूडमध्ये तुम्ही काम करत असाल तर आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कशी मेंटेन करायची एवढं डिटेल नॉलेज तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही ते प्रोडक्ट योग्य रीतीनं विकू शकाल. तर याची तयारी करा. धन्यवाद. चांगलं काम तुम्ही करताय, असंच काम करा जेणेकरून शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि एक्सपोर्टरलाही फायदा होईल. शुभेच्छा.